सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री भगवान बाबा मंदिर पिंपरखेड तालुका घनसावंगी जिल्हा जालना। प्रेक्षेपण घेतले तर घ्या तर का म्हणे मेलो सांगता सांगता त्यांचं कुणी ऐकलं नाही। मी 3.5 फुटाची आता यांचं झालं तुमचं का सर्व स्त्रियांनी हातावरी करायचे सर्व स्त्रियांनी हातावरी करायचे नाही तर ऐकून घ्या तुम्ही माझ्या पार्टीतल्या मला तुमची लयच माहिती खालीच घ्या पण एका ना एका बाईने डोक्यावर पदर घ्यायचा पदार कुठं गेलाय हुडका साडी संगच येतो एवढं मला माहित आहे। बर पुरुष मंडळी बायका तुमच्या पदर त्यांची तुमच्या बायकांना पदर ही मीच घ्यायला लावायची तुम्ही लगीन करता कशाला ती माया जोर का तुम्हाला एक सांगते बायकोला खुश ठेवायचं आहे ना खुश सोपा उपाय लक्ष देऊन ऐका किती लक्ष देऊन ऐकायला ती बरं ऐका तुम्हाला गरज आहे बायकोला खुश ठेवायचा उपाय काळी भंगार जरी असली ना नुसतं म्हणायचं काय अप्सरे ग दिसती का माझी राधा बायको झाडावरच महाराज तुम्हाला मी सांगते आयुष्यभर मर आपल्यासाठी मरतय दिवसभर कष्ट करतय बिचाराची एकच अपेक्षा असती घरात आलं की हसमुख चेहऱ्यानं ग्लासभर पाणी आणि 2-4 प्रेमाचे शब्द पण ही जात ही आली की अशी फायरिंग चालू करते ह्याचा मुडदा पुरुष तर ही काय ग बसत नाही महाराज बायांनो धिरानं घ्या बरं ही बी काय गुणाचं नाही ही भांडायला लागली ह्याची वाटी पंख्यावर ताट बितडावर पाणी बायकोच्या तोंडावर आणि गडी धाब्यावर प्रेमानं घ्या दादा आधीच तर संसार दुःखाचा आहे त्यात मी जरा नीट करायचं असेल ना नीट सांगते माता माऊल्या आपलं सगळं चांगलं पण तोंड लय वाईट खरं आहे का नाही बाईसारखी आग लावणारी जात दुसरी नाही खरं आहे का नाही बाया होय तरी म्हणा लय बाया तुम्हाला सांगते माता माऊल्या तोंड सांभाळा नाती सांभाळा तुमच्या हातात आहेत नाती सांभाळायची आई बाप तसे सासू सासरे लिकी तशा सुना ज्या सुना आता सध्याच्या स्थितीला आपल्या नवऱ्याच्या आईबापाला त्रास देतात सांभाळत नाहीत पांडुरंगाची आण घेऊन सांगते त्यांच्या अवलादी त्यांचा छळ केल्याशिवाय सोडणार नाहीत नीतिमत्तेचं चक्र आहे दादा फिरल्याशिवाय राहणार नाही महाराज आणि बाया म्हाताऱ्या डांगऱ्या तुम्हाला बी लय कळ तुम्ही बी काय गुणाच्या नाही तुमचा एकच दणका माझ्या जमान्यात नव्हतं बास खा की गुणाने देती तर पण तुला बी लय पुळका आणि बाया इतक्या कडू हिला वाटतं माझ्या सुनेनं मला थाटात सांभाळावं आणि तिकडं वाटतं माझ्या लेकीचा आईबाप सासू सासरं मारावं हे काय न्याय आहे का प्रेमानं घ्या माता माऊल्या सगळं तुमच्या हातात आहे सगळं तुमच्या हातात आहे ही बी तुमच्या हातात आहे पट्या तुम्ही बी तुमच्या हातात आहे जरा प्रेमानं घ्या मला बायकाच्या ठिकाणी तोंड चालवण्यापेक्षा इथं चालवा आता प्रेमानं हातानं टाळी मुखाने नाम बसलेले जी टाळी वाजवणार नाही जी देवाचं नाव घेणार नाही पांडुरंगाची आण घेऊन सांगते 2 महिन्यात त्याच्या अंगाहून वारं जाईल तुम्हाला वारं कळतं का वारं हे वारं नाही ते वारं महाराज बरं का नाही कळलं कसं दाखवायचं बरं ते वारं पण जर हे तोंड नीट ठेवायचं असेल तर याच तोंडाने हाताने टाळ्या मुखाने नाम टाळकरी जाग्याहून हाला जी टाळकरी जाग्याहून हलणार नाही जी टाळकरी जाग्याहून हलणार नाही त्याला मी काय सुद्धा म्हणणार नाही मला तुमची गरज आहे वेळ नीट घेऊ बरं का प्रेमाने हा आनंद पुराण आहे महाराज विठोपाय दाखुमा विठोपाय दाखुमाई हार घाला मने घाल तयावरी भार
तैसेची रहावे ठेविले आनंद तैसेची रहावे ठेविले आनंद तैसेची रहावे ठेविले आनंद तैसेची रहावे संसार देवा बाबा संसार देवा ठेविले आनंद तैसेची केलाय, आता एवढं नामस्मरण घेतलंय, आता काळजी करू नका, भगवंतावर तुमचा भार गेला जातो. आता संत वामन भाऊ, संत भगवान बाबा तुमचा भार बरोबर वाहतायत, तुम्ही काळजीच करू नका. आता तुमचं सगळं चांगलं होणार आहे. फक्त एवढंच आहे की तन मन धनाने करता आलं पाहिजे. तुम्ही एवढा गोड सप्ताह केला दादा, आज 6वा दिवस आहे, त्यानिमित्ताने माझं इथं कीर्तन माझं परम भाग्य समजतंय. तुम्ही सर्वजण कीर्तनाला जमलात दादा. बरं का, एक गोष्ट लक्षात ठेवा, संत मिळणं फार गरजेचं आहे. ते म्हणतात ना, त्यांचं जीवन आहे ना, चंदनासारखं जिजावे आणि उदबत्तीसारखे जळावे. चंदनासारखे जिजावे आणि उदबत्तीसारखे जळावे. श्री संत भगवान बाबासारखे संत जन्मोजन्मी मिळावे असं मागितलं तरी हरकत नाही दादा. असे संत जर पुन्हा पुन्हा या पृथ्वी तलावर आले तर या पृथ्वी तलाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही.
आणि हे कल्याण करण्यासाठी ना आपण निश्चिंत राहायचं. आपण सांगायचं बाबा राजयांची काता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे. आम्हाला आता गुरु भेटलाय, आता आम्ही तरलो, आम्हाला काळजी करायची गरज नाही. आता काळजी करू नका, जे होईल ते चांगलं होईल. जरी कोरोना आला तरी तुम्ही मरणार नाही बरं का. आता लस आली, काळजी करायची गरज, आता सगळी काळजी गेली दादा. आता फक्त आनंदी राहा, सुखी राहा, समाधानी राहा. सांगणं काम माझं आहे. आतापर्यंत काही नाही ऐकलं तरी चालेल. आता 5 गोष्टी ऐका, लक्ष दे. माय बाप्पाला कधी विसरू नका, धर्माला कलंक लागेल असं कधी वागू नका, व्यसनाच्या अधीन कधी जाऊ नका, नीती सोडून पैसा कधी कमवू नका, आणि ज्याने हे सगळं दिलंय त्या पांडुरंग परमात्म्याला कधी विसरू नका. ह्या 5 गोष्टी केल्या की जीवनात आनंद आहे दादा. एवढंच करा, फक्त आव आणू नका. मैं तो मंदिर गया पूजा आरती की, पूजा करते समय मन में ख्याल आ गया, कभी माँ बाप की सेवा की नहीं, बाद पूजा कराने से क्या फायदा, कभी गिरते हुए को संभाला नहीं, बाद आंसू बहाने से क्या फायदा, कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. वेळ गेली ना बोलण्यात अर्थ, म्हणून वेळ जाऊ देऊ नका. आता तरी जागे व्हा. सांगणं काम माझे. कीर्तनाला आलात तसं काहीतरी घेऊन जा, चांगल्या बघून चपल्या उचला. जे कीर्तनाला आले त्यांचे आभार, जे कीर्तनाला येऊन तंगडं पसरून बसले त्यांचे आभार, जे घरी पालतं पडले त्यांना तर दंड होतच. काय लोकाला वाईट म्हणायचं. सुंदर असा नाम सप्ताह, महाराज गोड असं नियोजन, संयोजक आयोजक नियोजक, त्याचबरोबर आज माझे दाते भाग कुटुंब, त्याचबरोबर सर्व कलाकार मंडळी, गोरक्ष महाराज असतील, धनंजय महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, रवींद्र महाराज असतील, संतोष महाराज असतील, मुरली महाराज असतील, अगदी गोड सुंदर मृदुंग वादक, उत्कृष्ट गायनाचार्य, सुंदर मुलं टाळकरी, उत्कृष्ट माईकवाले दादा, सर्व ग्रामस्थ मंडळी, सर्वांचे मनस्वी आभार मानते. इतकी गोड साथ असल्यावर कीर्तन चांगलं होणार, यात काही वाद नाही. कीर्तन करायला मीच असावे असं काही नाही. याडा जरी उठून उभा केला तरी चांगलंच होणार आहे, कारण हे एवढे चांगले आहेत म्हटल्यावर या सर्व कलाकारांसाठी एकदा जोरदार टाळ्या. सगळ्यांच्या मनस्वी आभार. कॅमेरावाले दादा, अगदी संयोजक आयोजक नियोजक. निघालात का? नाही जावा, तुम्हाला अडवाय कोण आहे इथं? जी आधी उठेल आणि घरी जाऊन झोपण ना, सकाळी उठला तर त्याच्या जीवावर काय घाई असती लोकाला. चला, सर्वांचे मनस्वी आभार. यदा कदाचित बोलण्यात काही चुकलं असेल माफ करा. जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं, कृपा है मेरे गुरु और मेरे माँ बाप की, नहीं तो मुझ में ऐसी कोई बात नहीं. ज्ञानोबा माऊली माऊली तुकारा, ज्ञानोबा माऊली गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री भगवान बाबा मंदिर पिंपरखेड, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. प्रेक्षेपण